चला नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आणीबाणी संबंधीच्या तरतुदी। तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी विषय काय काय तरतुदी दिलेल्या आहे, काय कोणती परिस्थिती उद्भवल्यानंतर कोणती आणीबाणी लागू होते आणि कोणत्या कलमानुसार होते ते आपण 2 मिनिटात शॉर्टकट मध्ये बघू। तर मित्रांनो, आणीबाणी संबंधीच्या तरतुदी इमर्जन्सी प्रोव्हिजन्स। तर अनुच्छेद 352 नुसार कोणती आणीबाणी लागू होते, तर राष्ट्रीय आणीबाणी। बरं, राष्ट्रीय आणीबाणी कशामुळे लागू होते, तर परकीय आक्रमण झालं तर, किंवा सशस्त्र बंड, किंवा मग त्याला आपण अंतर्गत शांतता असा हा शब्द होता। 1978 साली 44व्या घटना दुरुस्तीनुसार त्याला सशस्त्र बंड असं वर्णन करण्यात आलं। तर मित्रांनो, जर भारतामध्ये अशांतता निर्माण झाली किंवा सशस्त्र बंड एखाद्या गटाने केलं किंवा आपल्या देशावर परकीय आक्रमण झालं तर राष्ट्रीय आणीबाणी लागू होऊ शकते। तर ती कोणत्या कलमानुसार, कोणत्या अनुच्छेदनुसार होते, तर 352। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 352 हे राष्ट्रीय आणीबाणी संबंधित कलम आहे। दुसरी अनुच्छेद 356 नुसार, बरं 356 नुसार आपण याला राष्ट्रपती राजवट म्हणतो। बर, राष्ट्रपती राजवट केव्हा लागू होते, तर राज्याचे शासन चालवण्यास जेव्हा शासन असमर्थ राहतं, ज्यावेळेस राज्याचं शासन चालवण्यात त्यांना अपयश येतं त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू होते। तर उदाहरणार्थ समजा राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी सकाळचा शपथविधी घेतला होता, बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला। तो शपथविधी तुम्ही पाहिलेला आहे, पण ते राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता। तर त्याच्यानंतर अनुच्छेद 360, अनुच्छेद 360 काय आहे, तर आर्थिक आणीबाणी। भारताचं आर्थिक स्थैर्य ज्यावेळेस बिघडलं, भारताचं आर्थिक स्थैर्य धोक्यात आलं, अशा वेळेस उद्भवलेली आणीबाणी म्हणजे काय, तर ती आर्थिक आणीबाणी। आणि ती कलम 360 नुसार, अनुच्छेद 360 नुसार ती घोषित केली होती मित्रांनो। तर या 3 महत्वाच्या आणीबाणी विषयक तरतुदी आणि त्या आपण लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे। तर बंड्या, तुला 3 महत्वाच्या या आणीबाणी लक्षात असणं तितकंच महत्वाचं आहे। 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट, 360 आर्थिक आणीबाणी। फटकन धड 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 जशा रायफलच्या गोळ्या सुटल्या तशा तो टाकण्यात आलं पाहिजे। त्याच्यामुळं अभ्यास नीट कर बंड्या।